शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आकाशच्या बाबांच्या मृत्यूपत्रामुळे रागिणीचा पर्दाफाश रघुकाका करणार आहेत. रघुकाकांना घराबाहेर काढल्याचं दुःख नसतं, पण आता आपल्याला आकाशला वाचवता येणार नाही, आकाश बाबांना आपल्याला मदत करता येणार नाही आणि त्याचमुळे आता भूमीला भेटून खूप मोठा सत्याचा उलगडा रघुकाका करणार असतात. ते म्हणजे आकाशच्या बाबांचं मृत्यूपत्र. आकाशच्या बाबांच्या मृत्यूपत्राचा भयानक खुलासा होणार असतो आणि फक्त आकाशच्याच बाबांचा नाही तर आकाशचे आजोबा म्हणजेच रागिणी आणि आकाशच्या बाबांचे वडील यांचं सुद्धा खूप भयानक सत्य, रागिणीने त्यांच्यासोबत केलेले खूप भयानक कृत्य त्या मृत्यूपत्रामुळे समोर येताच भूमी हादरणार आहे. आणि आता रागिणीच्या पापाचा घडा भरत भूमी रागिणीला आता अचूक शिक्षा करणार आहे. इकडे आकाशची अवस्था खूप बिघडलेली असते. रघुकाका गेल्यामुळे आकाशला खूप अस्वस्थ वाटत असतं. या सगळ्यामध्ये आकाश कोलमडलेला असतो आणि तो भूमीला सारखं सारखं सांगत असतो, काहीही कर सायकल राणी, तू रघुकाकाला घेऊन ये. रघुकाकाशिवाय मी नाही राहू शकत, मला रघुकाका काहीही करून इकडे हवे. भूमी सांगते, आकाश मी तुला प्रॉमिस करते, रघुकाकांना पुन्हा आणेन तेव्हाच मी गप्प बसेन. यावरती आकाश म्हणतो, खरंच सायकल राणी? भूमी सांगते, हो, तू काळजी करू नकोस बरं आकाश, मी रघुकाकांना घेऊन येणार, एवढं मात्र लक्षात ठेव. असं म्हणत ती आता आकाशला प्रॉमिस करते. आणि त्याचप्रमाणे भूमी विचार करते की काहीही झालं तरी रघुकाकांना मला आणलंच पाहिजे, कारण रघुकाका असं काही करणार नाहीत हे जेवढं सत्य आहे तेवढंच सत्य हे सुद्धा आहे की मला रघुकाकांवरती विश्वास आहे आणि त्यांच्याकडून हे सत्य काढून घेतलं पाहिजे की त्यांना अडकवण्यासाठी कोण हे सगळं करते, तेव्हाच खरा गुन्हेगार पकडला जाईल. आणि आता भूमी हट्टाला पेटते. इकडे आता रघुकाकांना संपवण्याचा सगळा प्लॅन चालू असतो. म्हणजे रघुला कायमचं या जगातून पाठवायचं रागिणीने ठरवलेलं असतं आणि त्यासाठी ती अभिजितचा जो गुंड असतो त्याला फोन करायला पौर्णिमाला सांगते आणि म्हणते, काहीही झालं तरी आपल्याला रघुला संपवावंच लागेल. पौर्णिमा घाबरते, कारण पौर्णिमा कटकारस्थानी असली तरी खूनबिन करणं हे पौर्णिमाच्या रक्तात नसतं, त्यामुळे पौर्णिमा घाबरलेली असते. पण रागिणी या सगळ्यात मुरलेली असते. डॉक्टर प्रधानांचा खून करणं आणि भूतकाळात सुद्धा रागिणीने केलेली कारस्थानं असतात. आपल्या स्वतःच्या वडिलांसोबत रागिणीने केलेलं कारस्थान भयंकर जे रघुला माहिती असतं, त्याच्यामुळेच रागिणी रघुला आपल्याजवळ ठेवून असते. पण आता रघुवरतीच आपला आळ घेऊन त्याला बाहेर काढले म्हटल्यावरती आपलं कारस्थान किंवा आपलं गुपित भयानक जे आत्तापर्यंत रघु इथे होता तोपर्यंत आपण त्याला धमकावून त्याच्या मुलीच्या जीवाची धमकी देऊन दाबून टाकत होतो. पण आता रघु मोकाट झालाय आणि तो आपल्या फॅमिलीला सेफ करून जर भूमीपर्यंत पुरावे घेऊन मी भूतकाळात माझ्या वडिलांसोबत काय केलंय हे जर समोर आलं तर, म्हणून रागिणी हादरते आणि कायमचा रघुला संपवण्याचा विचार करते. पण भूमी अलर्ट असते. भूमी रघुकाकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असते. त्याच वेळेला ती रागिणीला सांगत असते, मी रघुकाकांना या घरात पुन्हा आणणार आहे, माझं आजीसोबत बोलणं झालंय. त्यावरती पौर्णिमा म्हणते, तुला एकदा सांगितलं ना आईंनी की तू आणायचं नाहीस म्हणून, पण तुला तर ऐकायचंच नाहीये. यावरती भूमी सांगते, तू गप्प बस पौर्णिमा, तू तर काही बोलूच नकोस, कारण आजींनी मला सांगितलेलं आहे, आजींनी परवानगी दिले, आत्या आणि मी बघून घेऊ. रागिणी मात्र अगदी ठाम असते की नाही, रघु येणार नाही, कारण तिची वेगळी कारणं असतात. भूमी विचार करते, काहीही झालं तरी मी आत्ता गप्प बसते, पण रघुकाकांची मी भेट घेणार. आणि तडक रागिणीसोबत बोलल्यावरती भूमी रघुकाकांची भेट घ्यायला निघते. तोपर्यंत रघुकाकांची तिला पत्ता समजलेला असतो आणि मग ती रघुकाकांची भेट घेणार. त्या दिवशी दुसऱ्याच दिवशी आता ती ऑफिसला पण जॉईन होते. आकाशला ऑफिसमध्ये नेण्याचा भूमीचा निर्णय रागिणीने जरी विरोध केला असला तरी भूमी सांगते, आत्या आपलं आधीच ठरलंय की आकाश ऑफिसला जाणार. सोनलचं प्रकरण झालं त्यामुळे तो घरी बसला होता. कुणीतरी म्हणजेच अभिजितने त्याला ऑफिसला जायला नको म्हणून हे सगळं कारस्थान केलं होतं. हे आता उघड झालंय, पण आता आकाश ऑफिसला जाणार म्हणजे जाणारच. असं म्हणत भूमी आपल्या शब्दावरती ठाम असते. रागिणी किती काही बोलली तरी भूमी ऐकायला तयार नसते. भूमी आता आकाशला घेऊन ऑफिसला निघते. रागिणीच्या पुढे आता काहीच तिचं म्हणणं ठामपणे तिने मांडलेलं असतं. रागिणीचं काहीच चालत नसतं. रागिणी गप्पपणे सगळं निमूटपणे पाहते. आता इकडे भूमी ऑफिसला निघते. रघुकाका रस्त्यामध्येच असतात. रघुकाका विचार करतात, ज्या वेळेला मालकीणबाई घरी येतील पुन्हा त्याच वेळेला मी मालकीणबाईंची भेट घेईन. असा विचार करत रघुकाका एका ठिकाणी लपून बसतात, कारण रघुकाकांना समजलेलं असतं आपल्या जीवाला खूप मोठा धोका आहे. कारण रागिणीचं भूतकाळातील कारस्थान जे आपल्याकडे गुपित आहे ते गुपित फुटू नये म्हणून आपला जीव ती घेणार हे मात्र नक्की. पण माझा जीव गेला तरी बेहत्तर, मालकीणबाईंपर्यंत ते गुपित आणि मृत्यूपत्राचं सत्य हे सगळं मी पोहोचवणार, कारण मालकीणबाईंच्या जीवाला पण खूप मोठा धोका आहे. आता मात्र रघुने घेतलेला खूप मोठा निर्णय
हा आता निर्णायक ठरणार असतो। रघु भूमीची वाट पाहत असतो। इकडे भूमी ऑफिसला येते आणि इकडे ज्या वेळेला रागिणी प्रवेश करते पाहते तर काय, सगळ्या स्टाफनी अभिजित महाजन म्हणजे अभिजित पटवर्धन यांच्या जागेवरती भूमी महाजन हिची निवड केलेली असते आणि तिला कंपनीचं CEO बनवत त्या प्लेसवरती बघताच रागिणी हदरते। रागिणीची तळपायाची आग मस्तकात जाते आणि तिचा नुसता संताप व्हायला लागतो। रागिणी विचार करते, ही नालायक भूमी आत्ता माझ्या मुलाला जेलमध्ये पाठवून त्याची जागा घेऊन कब्जा करून इथे बसली, हिचं करू तरी काय? रागिणीला काय करू आणि काय नको असं झालेलं असतं, पण अजूनही रागिणीच्या हातात काही नसतं, कारण सगळ्याची मालकीण भूमी असते। त्यावेळेला मात्र आता रागिणी गप्प बसते आणि आता ती म्हणते, भूमी काय आहे ह्याच्यात? भूमी म्हणते, आत्या हे सगळं ऑफिस स्टाफने ठरवलंय, कारण आपल्या कंपनीला मालक सुद्धा हवेच ना, CEO सुद्धा हवेत, आकाश मालक आहे, मी त्याला मदत करेन असं म्हणत भूमी आता अख्खा दिवस ऑफिसमध्ये असते। मग मात्र भूमी ज्या वेळेला घरी यायला निघते, रघु काका तिची वाटच पाहत असतात। रघु काकांना कॉल करून भूमीने एका ठिकाणी भेटायला सुद्धा बोलवलेलं असतं। मग रघु काका भूमीला भेटतात आणि भयानक खुलासा करतात। रघु काका भूमीला म्हणतात, मालकीणबाई तुम्हाला मी जे सांगायला हवे होतं आधी तेच सांगणार आहे। मी आकाशबाबांना गोळ्या दिल्या नाहीत हे मला सांगायची गरजच नाहीये, कारण माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका, पण जे सत्य आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे असं मला वाटतं, म्हणून मी तुम्हाला हे भेटायला आलोय। तुमच्या सासऱ्यांनी म्हणजे आकाशच्या वडिलांनी जगन्नाथ महाजन यांनी खूप मोठं मृत्यूपत्र लिहून ठेवलंय। त्यांना खूप मोठी बातमी आधीच कळली होती, म्हणून त्यांनी आकाश 26 वर्षाचा झाल्यानंतर त्याचं लग्न जर झालं नसेल तर सगळी प्रॉपर्टी ट्रस्टला जाईल अशी एक अट घातली होती। याच्यावरती भूमी म्हणते, पण रघु काका ही अट का होती? यावरती रघु काका म्हणतात, कारण त्यांना आजूबाजूला असलेल्या लबाड लांडग्यांचं अगदी बरोबर ठाव ठिकाणा लागला होता। इतकंच नाही तर त्यांच्या वडिलांसोबत कटकारस्थान करणाऱ्या माणसांच्या हातामध्ये प्रॉपर्टी जाऊ नये म्हणून त्यांनी हे केलं। भूमी म्हणते, रघु काका नीट समजावून सांगा, मला खरंच काही कळत नाहीये। रघु काका म्हणतात, मालकीणबाई जगन्नाथ महाजन यांनी आकाशच्या नावाने सगळी प्रॉपर्टी केली, पण 26 वर्षापर्यंत लग्न झालं नाही तर ट्रस्टला जाईल, किंवा 26 वर्षापर्यंत लग्न झालं तर बायकोच्या आकाशच्या नावावर प्रॉपर्टी म्हणजे आत्ता प्रॉपर्टी तुमच्या नावावरती आहे। या सगळ्यामध्ये त्यांचा खूप मोठा एक हेतू होता, कारण त्यांचीच बहीण म्हणजेच रागिणी आत्या यांनीच खूप मोठं कारस्थान करत आपल्याच वडिलांना पण संपवलं होतं, आणि म्हणून वडिलांनी जे मृत्यूपत्र केलं होतं त्या मृत्यूपत्र रागिणीला मान्य नव्हतं आणि त्याचसाठी तिने हे केलं, कारण रागिणीच्या वडिलांनी सगळी प्रॉपर्टी ही आकाशच्या वडिलांच्या नावावर केली। मग चिडलेल्या रागिणीने वडिलांचंच काम तमाम केलं आणि म्हणून आकाशच्या वडिलांनी आकाशच्या जीवाचा धोका ओळखून हे सगळं केलं होतं। आणि हेच मला तुम्हाला सांगायचं होतं, मृत्यूपत्राची ही एक कॉपी। आणि रघु काकांकडे असलेली कॉपी बघताच भूमीला आता खूप रडायला येतं। आता हे सत्य समजल्यावरती रागिणीचा पर्दाफाश झालाय। भूमी या सगळ्याला कसं हँडल करणार पाहणं रंजक ठरणार।